खंडस्य षोडश फलानी शशी प्रभस्य 64 तोळे साखर. हे श्रीखंडावर चालला आपला लक्षात राहील ना. 2 शेर दही, 2.5 तोळे मध, 2.5 तोळे लोणी, 2 बोटा टोकाची मिरची पावडर, 64 तोळे साखर, 1.5 तोळा सुंठ, सुंठेम पलार्धमपी अर्धफलम चतुर्णाम, 1.5 तोळा सुंठ, कापराची बुकटी. आणि मग पहा श्रीखंड. हे श्रीखंड केलं भीमदादानी. पुढचा ऐका. आग्रह करायला धर्मराजा, वाढायला द्रौपदी, आणि जेवायला भगवान श्रीकृष्ण. याला म्हणतात रसज्ञ आणि जेवणारे, सुग्रणी आणि उदारे. आनंद तेव्हा आहे विठ्ठल. महाराज म्हणतात संगतही देवाची, पंक्तीलाही देवाच्या. कधी पंगत चांगली तर संगत चांगली नसते. पंगत चांगली असते तर शेजार तर थोडा वेळ त्याच्या अंगावर कलंट, थोडा वेळ याच्या अंगावर कलंट. पंगत चांगली आहे, संगत चांगली नाही. कधी संगत चांगली आहे, पंगत चांगली नाही. कधी दोन्ही चांगले नाही. आनंद का? संगतही देवाची, पंक्तीलाही देवाच्या. आता अधिक मास आज संपतो, पुन्हा उद्यापासून श्रावण लागतो. मग संगत देवाची कधी? महाराज म्हणतात सिजनेबल नाही आमची संगत. नाहीतर तुम्ही पहा आमची श्रावण महिन्यापुरती संगत. गावोगावचे महादेव विचार करतात श्रावण महिन्यात की एवढे भक्त येतात कुठून. बेला जपान तांब्यात पाणी हर हर महादेव, बेला जपान तांब्यात पाणी हर हर महादेव, बेला जपान तांब्यात पाणी हर हर महादेव. महादेव म्हणतो मग 11 महिने रजेवर जाता का रे? पुन्हा तोंड दाखवा नाही राव. म्हणून खोटं असेल तर तुम्ही श्रावण महिन्यात खेडेगावातली कोंबडी बघा. कोंबडी फिरायला निघली ना मुलाबाळासह, 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागन, छाती काढून कोंबडी चालती पुढं पाहती माग पाहती, मेरा भारत महान. 1 महिना. श्रावण संपला नाना, कोंबडी एकटी दिसेल उकिरड्यावर. तिला विचारा कोंबडी काय महाराज? लेकरं दिसत नाही, चांगले महाराज झाले कळत नाही का तुम्हाला? श्रावण संपला ना, मग लेकरं संपली. तुम्ही माझाही नंबर लागतो आता गणपती उठल्यावर. हे आमची संगती आहे महिन्यापुरती. महाराज म्हणतात आनंद होण्याचं कारण आम्हाला देवाची संगत कायमची. नित्यानित्य जोडे त्याची साथ, नित्यानित्य जोडे त्याची संगती पंगती
लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. एवढा आनंद का झाला? संगती पंगती देवा सवे घडे, नित्यानित्य जोडे तेची साच. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ, बरोबर, अजिबात टेन्शन घ्यायचं कारण नाही. सत्तार साहेबांनाही माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्या दुरुस्त करणे, अजिबात नाही, ते त्यांना माहिती आहे. नानांनाही माहिती आहे, नानाही वेळ सांभाळतात. आम्हाला आनंद आहे. सर्व नानाच्या सत्कारासह सगळ्या कार्यक्रम संपेल तेव्हा 10 वाजलेले असतील, माझ्यावर विश्वास ठेवा. आता थोडा त्रास देतो. शूटिंगवाले, फोटोग्राफर इकडे वर या, नाही जमत असेल खालून तर मजा. अरे केवढा समाज आहे. हात वर करा सगळे. हे एवढे हात गे रे भाऊ. अरे हे कोणालाच आनंद नाही, वरुडलाय. शाबास, एवढे हात घ्या. दादा पाटील माझ्याकडे लक्ष द्या. आता आता आनंद लुटायचा. आता ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवायच्या. आताच नाही, थांबा थांबा, दम काढा. हा थांबा 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 थांबा, तशा नाही, भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या. मी सांगतो हा ना, एका तालात बरोबर. हे नानासाठी टाळा, नंतर मग संप्रदायाच्या घेऊ. हा बरोबर बरोबर. थोडी मदत करा. मी सांगितला इशारा की बंद करा. हा विठोबा रखुमाई. एक थांबा, एक, हा एक हातवर, एक, हा एक, एक हात वर. हा हे नानासाठी. हा सावकाश, वाढू नका. ठीक आहे, भरपूर झालं. बरोबर, चला आता आपलं रामचंद्र भगवान बालकृष्ण भगवान पार्वती महादेव. सुखाचे व्यवहारे सुखलभ धारे, व्यवहारे सुखलभ सुखाचे
कृपा सन्माननीय सत्तार साहेबांना जायचं आहे, म्हणून ते नानाबद्दल 2 मिनिट बोलतील आणि आपण त्यांना जाण्याची परवानगी देऊ. कीर्तन 10 वाजेपर्यंत आहे बरं का श्रोते मंडळी. हा जमला आहे का? य 7 वेळेस या मतदारसंघाचा ज्यांनी नेतृत्व केलं असे सन्माननीय हरिभाऊजी बागडे नाना यांचा 78वा जन्मदिवस आपण सर्व सन्माननीय रामराम महाराज ढोक हे तसे रामू काका आणि महाराज मला कधीही सिल्लोडमध्ये बोलवलं नाना तर रामू काकाला बोललो का महाराज सिल्लोडमध्ये सोयगावमध्ये प्रत्येक वेळेस मला वेळ द्यायचे आणि आज तुमच्यामुळं खरं म्हणजे महाराजांचं दर्शन घेण्याचं आम्हाला कीर्तन ऐकायचा रामू काका शेळके असतील, भरतभाऊ राजपूत असतील, कृष्णा पाटील डोणगावकर असतील, किशोर नाना मलंडे, जितसिंगजी करकोटक, जावेद पटेल, सुहासभाऊ सिरसाट, राधाकिशन सभापती, दिलावर बेग आपल्या गावाचे सरपंच आणि उपसरपंच आमचे मित्र खरं म्हणजे शेखर दांडगे आयोजक आहे ते नंतर घेऊ ना आपण ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला ते शेखर दांडगे आणि समोर बसलेले आमच्या सर्व माता भगिनी सर्व बांधव. रामराम महाराज आले तर गर्दी किंवा लोक किंवा कीर्तन ऐकणारे धार्मिक कार्यक्रमासाठी येणारे भक्तगण हे मोठ्या संख्येने येतात. आजही आपल्या गावामध्ये जितके लोक आहे मला वाटतं घरात कोणी नाही, सर्व आमच्या बहिणी इथे आलेले आहेत. बांधवाला जेवण मिळ पण इथे असेल ना, जेवण झाला ना, झाला तर काही ताण नाही, नाही तर परत ताण येईल. मी नानांना खरं म्हणजे काय उद्या मी नाही आहे म्हणून मी विनंती केली नानासाहेबांना का आम्हाला एक 5 मिनिटं द्या. आम्हाला तिकडे माहिती मिळाली की रामराव महाराज झोक याच ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा 10 वाजेपर्यंत कीर्तन संपत नाही, कोणी हलत नाही गेल्यानंतर, कारण की ही देना बँक आहे आणि देना बँकेचे शब्द असे असतात का ते आशीर्वादाच्या रूपाने सर्वाला मिळतात. मी त्यामधला एक कार्यकर्ता म्हणून प्रत्येक वेळेस महाराजांचा कीर्तन त्यांचा कार्यक्रम माझ्या पद्धतीने मी अटेंड करतो. आज मला माझा पारिवारिक कार्यक्रम असल्या कारणाने मी परवानगी घेतली. खरं म्हणजे 10 वाजेचा त्यांचा आदेश होता ते पाळायला पाहिजे होता, परंतु अर्धा तास अगोदर नानांनी मला सांगितलं की ठीक आहे मी बोलतो, तुम्हाला जाण्याची परवानगी मिळेल. आणि महाराजांनी मला एकट्यालाच जाण्याची परवानगी दिली. नाही नाना थांबणार आहे नाही, मी बोलून घेतलो पहिलेच, महाराज क्लिअर करून घेतला. असं नाही का एक सोबत एक फ्री पाहिजे तर मंत्री गेले तरी माजी मंत्री इथेच राहणार. आमचे सर्वांचे मार्गदर्शक खरं म्हणजे 7 वेळेस 35 वर्ष समाजाची सेवा करणे, वेगवेगळ्या खात्याच्या जबाबदाऱ्या, विधानसभा अध्यक्ष, अनेक जबाबदाऱ्या नानांनी ज्या ज्या पाळल्या त्या जबाबदाऱ्या पार पाडताना शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब यांची सर्व भावना समजून राजकारणाची सुरुवात केली आहे. आणि आजही ते माझ्यापेक्षा फिट आहे. त्यांचा 78 वर्ष वय, माझा 63 वर्ष आहे. परंतु नानाला ईश्वर अल्लाह भगवानची देण आहे, रामराव महाराजांसारखे लोकांचा आशीर्वाद आहे. आणि दिलावर बेग हा कार्यक्रमाचा आयोजक सरपंच छत्रपती शिवरायांचा प्रवेशद्वार बनवला श्रीमंतजी, मी तेही पाहिला यूट्यूबवर. पुराणी स्मारक वगैरे नाही, मी पुन्हा येईल. हा मी नागपूरहून बोलतोय. तर महाराज सगळे वक्के आहे साहेब. महाराजासोबत कोणतीही गोष्ट लपवली जात नाही, कारण की महाराज जे आहे ही धर्मसत्ता आहे, आम्ही राजसत्ता आहे. आणि धर्मसत्ता आणि राजसत्ता एकदाच एकाच स्टेजवर असली तर विजय धर्मसत्तेचाच होतो याची मला जाणीव आहे. कारण की आपल्या मुखातून एक एक शब्द जो निघतो ते ऐकायला लोक बसले. माझ्यासाठी आलेले नाही, मला त्याची जाणीव आहे, पण नानासाठी जरूर आलेले आहे. पण यांचंही काही सिल्लोडमध्ये नाव नाही आहे, म्हणजे
मतदान यादीमध्ये सगळे सोयरे असतील तर महाराजांच्या रूपाने महाराज जे बोलतात तेच आम्हाला आशीर्वादाच्या रूपाने तिथे मिळतोय. आणि रामू काकाला माहीत आहे की मोठ्या प्रमाणावर महाराजांचा एक भक्तगण या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकण विभाग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, प्रत्येक ठिकाणी त्यांचा एक भक्तगण त्यांना मानणारा वर्ग आहे. यासाठी मी महाराज आपल्या साक्षीने नानांची 100वी साजरी करण्याचा आम्हाला योग येऊ ही ईश्वर अल्लाह भगवान चरणी मी प्रार्थना करल. कारण की नानासारखा एक आगळा वेगळा नेता, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा, अशा पद्धतीने ज्यावेळेस राजकारणाची सुरुवात करतात त्यावेळेस त्यांच्या सत्काराचा योग मला आला. मी सत्कारासाठी तुमच्या दोघांच्या मध्ये आलो, त्याबद्दल तुमची माफी मागल. परंतु महाराजांनी परवानगी दिली मला आणि परवानगी दिल्यानंतरच मी सत्कार केला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त सत्तार साहेबांना जाण्याची परवानगी आहे. नाना शेव सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे. संगती पंगती देवा सवे घडे नित्यानित्य जोडे तेची साच. ठीक आहे, पण त्या आनंदामध्ये कधी न्यूनता येत नाही का? महाराज म्हणाले, बाबा आनंद ज्याचा आहे तो आनंदाचा कंद परमात्मा आहे. आणि परमेश्वराला समर्थ म्हणतात बरं का रामू काका. समर्थाची व्याख्या काय आहे? केव्हाही कधीही कोणत्याही गोष्टीची उणीव नाही. समर्थाचे घरी सकळ संसारा, समर्थाचे घरी सकळ समर्थ त्याला म्हणतात कधीही केव्हाही कोणत्याही गोष्टीची उणीव नाही, त्याला म्हणतात समर्थ. आता समर्थ शब्दावर कीर्तन होईल. मुळे सरकार बरं थोडक्यात सांगतो. ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे रामू काका त्याला म्हणतात समर्थ. कोणतं सामर्थ्य आहे? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगात चाळीत आहे. नीट आहे का? माणसं मरतात हे नवल नाही, मरणाची साधनं उपलब्ध असूनही जगतात हे नवल आहे. मरायला काय लागतं? प्रत्येकाच्या देहाला 9 छिद्र आहे. 9द्वारे पुरे देही. काणोबा तुझी घोंगडी चांगली आमासी का दिली वांगुली रे, 9 ठाया फाटून गेली. शरीर 9 छिद्राचं आहे. मग कोण्यातरी एका छिद्रातून प्राणवायूचं जाणं नाना हे नवल नाही.
एकानं घर बांधलं, 9 खिडक्या ठेवल्या घराला, खिडक्याला दारं बसवली नाही, आणि सकाळी सकाळी पत्रकार मंडळी इकडे आला. मुळे साहेब बोला, एक आश्चर्यकारक बातमी द्यायची पेपरला. बसा, चहा घ्या. घेतला. सांग काय? मी बंगला बांधला. नाव काय? रामाजी गोमाजी कापसे. हे खरं नसते बरं का, पटवून देण्याकरता. वय काय? 65. व्यवसाय शेतीचा. किती हजार स्क्वेअर फूट? 5,500 स्क्वेअर फूटचा बंगला बांधला साहेब. हा ठीक आहे, पुढे बोला. मी घराला 9 खिडक्या ठेवल्या. घराला 9 खिडक्या लिहिल्या. बोल पुढचं. खिडक्याला दारं नाही बसवली साहेब. तू शनी शिंगणापूरचा का रे? नाही नाही, इकडचाच आहे. मग दारं का नाही बसवली? मुद्दाम नाही बसवली. बरं ठीक आहे. काय नवल काय घडलं? नवल काल वारा आला आणि गेला खिडक्यातून. फुकट चहा प्यायला उठ. अरे खिडक्याला दारं नसल्यानंतर वारा जाणारच. हे काय पेपरला नाही गोष्ट आहे का रे? तसं प्रत्येकाच्या देहाला 9 खिडक्या आहे. कोण्या तरी एका छिद्रातून प्राणवायू जातो नाना, हे नवल नाही. 9 छिद्र असूनही 90 वर्षे प्राणवायू टिकतो, हे नवल आहे. त्याला म्हणतात समर्थ. म्या हालविल्या तुझी ये सत्तेने वेदाची बोलणे, तुझी ये सत्तेने वेदाची बोलणे. वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, ऐसा तू समर्थ. ही समर्थाची व्याख्या आहे. पर्वती बैसकानं सांडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते वहावी, हे आज्ञा माझी. जर पर्वतानं ठरवलं नानाचा वाढदिवस आहे म्हणे, आपणही चक्कर माराव, कीर्तन होईल का थालीपीठ सर्वांचं? तो जाग्यावरून उठत नाही, त्याला म्हणतात समर्थ. आज्ञा माझी. समुद्र रेखा नोलांडावी. नाही तर समुद्रानं विचार केला, जर लोणावळ्यापर्यंत फिरायला आला तर सगळ्या मुंबईला जलसमाधी. रेखा नोलांडावी, पर्वती बैसकानं सांडावी, पृथ्वीया भूते वहावी, वायूने नाव भरी उगे नसावे. हा वायू आहे ना, यानं जर म्हटलं नाना आपण एक दिवस तरी लोक शकन सॅटरडे रविवार न बकरी ईद 15 ऑगस्ट आपण एक 5 मिनिट तरी विश्रांती घ्यावी. काय होईल? सगळ्यांनाच विश्रांती मिळेल जर वारा थांबला तर. वायूने नाव भरी, हे सगळे जे चालतंय तुझी या सत्तेने, याला म्हणतात समर्थ. एक दुसरी व्याख्या समर्थाची आहे. समर्थाचे घरी सकळ संपदा, हे प्रमाण आहेच. पण समर्थाकडे जर जेवण असेल तर तळील्या वरिल्या एकची पक्वान्ने. आपल्या भाषेत सांगतो, गाईच्या गोठ्यात फाटके कपडेवाले बसवले, येशीच्या रूम मध्ये कांजीच्या कपड्यावाले, इकडे श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम, तिकडे पिठलं भाकरी. अरे पिठलं भाकरी येशीच्या रूम मध्ये न्या का? जेवढे बसले त्यांना डायबिटीस आहे. त्यांना डॉक्टरनी सांगितलं मरेपर्यंत जगायचं असेल तर पिठलं भाकरी खात जा.
42 जिलेब्या दाबणारे गोठ्यात बसले. हं? तळी तळील्या वरिल्या एकची पक्वाडणे समर्थाची पंक्ती भोजने. उत्तर आहे नाहीतर समर्थ पंक्तीतून फिरतो तेव्हा समर्थाची व्याख्या आहे. विचार करत नाही माझा सोयरा कुठं बसला, माझा जीवलक कुठं बसला, अमुक श्रीमंत कुठं बसला. नाही, जो आग्रह श्रीमंताला तोच आग्रह फाटक्या कपड्यावाल्याला. रावा आणि रंक सारी सोयरा समर्थाची व्याख्या राव आणि रंक सारिकेची. पुन्हा एक समर्थाची व्याख्या आहे. जेवणारे काही असे वस्तार असतात काका, मला आंबे रसच द्या, ठेव रे बातली याच्या पुढं. त्याच्या पुढचं म्हणतात मला फक्त जिलेबी, ठेव गमेल. मला फक्त श्रीखंड, ठेव पातेल. जेवणार जे जे मागतं तो पदार्थ त्याला पोटभर वाढल्या जातो, त्याला म्हणता समर्थ. मागितले फार ते वाढी, मागितले फार त्याची वाढी. आदराचे ठाई बहुतादर, आदराचे ठाई बहुतादर, आदराचे ठाई बहुतादर, आदराचे ठाई बहुतादर. मागितले फार त्याची वाढी, मागितले फार त्याची वाढी, मागितले फार त्याची वाढी. समर्थासी नाही वर्णावर्ण भेद, सामुग्री सिद्ध घरी त्याच्या, याला म्हणतात समर्थ. पुन्हा एक समर्थाची व्याख्या आहे. समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. याचक दारात आल्यानंतर जो विनमुख करत नाही त्याला म्हणतात समर्थ. माणूस कितीही उदार असला तरी त्याच्या दातृत्वाला मर्यादा सांगितली. भगवंताला समर्थ का म्हटलं? याचं कारण पत्नीचं दान मागणारा याचक भेटला. नारायण या नारदा कसं येणं केलं? आपला दोघाचा अधिकार सारखाच आहे देवा. कसा काय? तू 16,108 भोगून ब्रह्मचारी हो, आणि मी चहाडी लावून बुवा. तू 16 सहस्त्र भोगून अलिप्त, मी पाप पुण्यातीत 16 सहस्त्र अंतपुरात एक समर्पी मज भार्या. मग 16,108 मधली एक पत्नी देऊन टाका ना. देव हसले. हसून बोले मुरारी, ज्या घरी नसेल मी कंसारी, ती तुझी मुख्य अंतुरी समर्पिली यथार्थ. जा जिथे मी नसल ती घेऊन जा. पत्नीचं दान मागितलं तरी नकार दिला नाही, याला म्हणतात समर्थ. समर्थ दाता कवनाते नास्ती ना म्हणे. जमला आलं बरं काका, जमला आता. समर्थ हसीन ही वर्णवर समूह, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची, त्याला म्हणतात समर्थ. पुन्हा सामर्थ्य असावं पण तेवढी अंतकरणात दयाही असावी. हे पहा, सत्ता असावी, गोर गरिबाला न्याय मिळवून देण्याकरता असावी. संपत्ती असावी, अडचणीत असलेल्याला. त्यांचे रमेश आप्पा तिकडचे आहे लोणार तालुक्यातले, 100 किडण्यांच्या पेशंटला मदत केली. ते इथं कुठेतरी बसले असेल. बसले का? मला वाटलं तिकडेच आहे तुम्ही. बरं ठीक आहे, ठीक आहे. संपत्ती असावी पण अशा कामासाठी त्याचा विनियोग व्हावा. तारुण्य असावं, चालता चालता ढकलून आजोबाला खाली पाडण्यासाठी तारुण्य नसावं. घसरून पडलेल्या आजोबाला पळत जाऊन उभं करण्यासाठी तारुण्य असावं. सत्ता असावी, तसं सामर्थ्य असावं पण तेवढी अंतकरणात दया असावी. एक मजा सांगतो रामू काका. आलं बरोबर आलं, बरोबर करतो मी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. राजा लवाजम्यानिशी निघाला नाना. महादेवाचं मंदिर लागलं, तिथं प्रवचन चालू होतं. राजा दर्शनाला आला, लवाजमा बाहेर थांबला. दर्शन घेतलं,
खांबाला टेकून राजा बसला, मुकुट खाडी काढून ठेवला. प्रवचन रंगात आलेलं. राजा तल्लीन झाला. अर्ध्या तासात 200 ग्राम वजनाचा दगड खिडकीतून आला, राजाच्या डोक्याला लागला. रक्तबंबाळ झाला राजा. आता राजाच्या डोक्याला दगड लागल्यावर नाना पोलीस यंत्रणा धावली. वेळ कमी असल्यामुळे दगड मारणारा पकडला. वेळ कमी होती ना. राजाच्या पुढे आणून उभा केला शिपायाने. ज्यानं दगड मारला होता त्याच्याकडे राजानं बघितलं. लक्तर झाली होती कपड्याची, हाडाचा सापळा, मळकटलं फडकट डोक्याला, 4-5 दिवसाचा उपवासी, लटलट मान हालत होती. राजाने विचार केला, याची काय ताकद आहे मला दगड मारायची? काही वेगळे कारण असेल. म्हणून राजे म्हणाले, एकांत चाहिए. हे गेले सगळे निघून. आता राजांतो ज्याची कपड्याची लक्तर झाली. क्यों रे भाई, मैंने तुम्हारा क्या बिगड़ा था? तेरी मेरी क्या दुश्मनी है? क्यों पत्थर मारा है? मेरी क्या ताकत है सरकार आपको पत्थर मारने की? पहले मेरी बात सुन लो, बाद में जो कुछ सजा देना हो दे दो. 5 दिन से भूखा हूं सरकार. मेरी पत्नी भी भूखी है. रोजाना शहर में आता हूं मजदूरी ढूंढने, मजदूरी मिलती नहीं. और चोरी करने की आदत नहीं. मेरे बाप दादों ने चोरी नहीं की सरकार. मर जाऊंगा भूखा लेकिन चोरी नहीं करूंगा. आज 5वां दिन है सरकार. मेरे बच्चे 2 दिन से भूखे हैं. आज मेरी पत्नी पैर पकड़ के रो रही थी सुबह. जाओ, आज मजदूरी नहीं मिली तो एक काम करो, कोई किसान के घर जाओ और मेरे लिए थोड़ा जहर ले आओ. मैं पी के मर जाती हूं. बच्चे को देखा नहीं जाता. आज भी मैं भगवान का नाम लेकर शहर में आया था सरकार. पूरे दिन घुमा, मजदूरी नहीं मिली. वापस जा रहा था तो मेरे बच्चे भूखे मेरे सामने दिखाई दे रहे थे कि मैं घर जाने के बाद बच्चे राह देख रहे हुए, पिताजी कुछ लाएंगे, हम खाएंगे. तो मंदिर के पास बेर का पेड़ दिखाई दिया सरकार. मैंने सोचा एक पत्थर बेर के पेड़ को मारो, बेर गिरेंगे, वो बेर मैं घर ले जाऊंगा, मेरे बच्चे खाएंगे. 5 दिन से भूखे हैं. तो मैंने बैठ खाली, बेर गिराने के लिए पत्थर मारा सरकार. लेकिन आज जवाब मिल गया, गरीब का नसीब भी गरीब होता है. बेर के पेड़ को मारा हुआ पत्थर आपके सर को लगा सरकार. अगर आप मेरा सर काट डालोगे तो बच्चे और पत्नी रो रो के मर जाएंगे सरकार. गरीब पर दया करो. हे ऐकता ऐकता नाना राजा ढसा ढसा रडला. प्रधानजीला बोलून घेतलं. प्रधानजी, ऐसे सज्जन लोग चाहिए मेरे दरबार में. अरे 5 दिन से भूखा है, मजदूरी मिलती नहीं, चोरी करने की आदत नहीं. अपने दरबार में नौकरी पर रखो और इनके बच्चे की और पत्नी की अनाज की व्यवस्था करो. प्रधानजी म्हणाले, ठीक आहे सरकार, पण एक विचारू. काय? दगड मारणाऱ्याला नोकरी हे जर राज्यात जाहीर झालं, प्रधानाचं डोकं, तर ज्याला ज्याला नोकऱ्या ते दगड हाणतील तुम्हाला. प्रधानजी, माझाही एक प्रश्न आहे तुम्हाला. यानं मारलेला दगड जर बोराच्या झाडाला लागला असता तर याला 10-5 बोरं मिळाली असती. आणि तो दगड माझ्या डोक्याला लागला तर याला फाशी देऊ. अरे चंद्र सूर्य असेपर्यंत दगड झाडाच्या खालच्या दर्जाचा राजा समजतील मला. मग याच्या मुलाबाळाच्या जेवणाची व्यवस्था करा आणि याला दरबारात नोकरीवर ठेवा. याला म्हणतात बहुवाव पोटी समर्थाची.
वाजले कोटीन बहुवाव पोटी समर्थाचे. बा झालं, आलं आलं रामू काका उरक झालं. एकच वाक्यात सांगतो, जहर पिलाने वाली पुतना, जहर पिलाने वाली पुतना और गाली देने वाला शिशुपाल, उसको भी जो मोक्ष दे सकता है, अरे फिर भजन करता है उसका क्या होगा. बहुवाव पोटी समर्थाचे. संगती पंगती देवा सवे घडे, नित्यानित्य जोडे त्याची साच. रामू काका पुन्हा कीर्तन आहे आमचं 22 तारखेला सकाळी 10 ते 12. कुठं म्हणजे पाठ आहे तुम्हाला. सोनगाव महादेव मंदिर, टोणगाव, हा दोन पुन्हा गाव, पंचकृषी टोणगाव, म्हणजे पाठ झालं तुम्हाला. अजून बरोबर 10 मिनिट शिल्लक आहे. माझ्यावर विश्वास आहे सर्वाचा. रामू काका तुम्हाला चांगलं माहिती आहे, पहिलं मोठं रामायण, मग तिकडे करमाडच्याही लोकांनी मोठं रामायण, ते सगळे. आता पुन्हा नारायणराव कुचेनी ठेवलं 25 ते 31 डिसेंबर, बदनापूर जवळ आहे. जमलं. रामू काकाच्या मनात आलं ते ठेवतील पुन्हा. वाट दाखवून देतो त्याला काय. मोठ्या मोठ्या लोकांनी काही मनात आणलं तर होऊ शकते. कारण गोपाळांनी काठ्या लावल्या होत्या नाना, घामाघूम झाले तरी गोवर्धन उचले ना. किसनराव आला आणि फक्त करांगोळी उचलला. हे किसनराव आहे, होऊ शकते, काही काळजी करू नका, होणार आहे. काय माऊलीचं भजन होईल, मुळे सरकार जय विठ्ठल होईल, सगळे टाळकरी खाली बसतील. नीट ऐका, अजून आमची वेळ शिल्लक आहे, तुमची वेळ आम्ही घेत नाही. मग नाना वर येतील, शकर भाऊ येतील, रामू काका येतील, 5-7 VIP वर येतील. नानाचा सन्मान झाला का? व्हायचा आहे, व्हायचा आहे. हा, तो सन्मान होईल आणि त्या सन्मानाला नाना उत्तर देतील आणि मग 10 वाजलेले असतील. ज्ञानेश्वर माऊली